टाकी आहे हां, त्याच्या मागं मोठी टाकी आहे आपली. आणि ही बॅक साईड आहे पाण्या टाकीच्या. आणि तो बघा तुम्ही धबधब्यासारखं पाणी आहे. आणि या पाण्यात कोल्हापूरला गेली आता 2-3 दिवस पाणी नाही. आणि ही आसपासच्या घरात पाणी गेलेलं आहे. ही टाकी आहे हां, त्याच्या मागं मोठी टाकी आहे आपली. आणि ही बॅक साईड आहे पाण्या टाकीच्या. आणि तो बघा तुम्ही धबधब्यासारखं पाणी आहे. आणि या पाण्यात कोल्हापूरला गेली आता 2-3 दिवस पाणी नाही. आणि ही आम्हाला ते राहुल माने दत्ता कोण दिला सुट्ट्यात पदाच्या पैशाने, ते पण आता गेला हो. उसळला मोठा होता लावलेला उसाचं पानं प्रचंड प्रमाणात पाणी गेले. स्थानिक लोक अभियंत्यांचा पण नंबर घेऊन ठेवा घ्यायचा. हॅलो, हां बोला की. माझं नाव दत्तात्रय माने, राहणार चंबुखडी पाण्याची टाकी शेजारी. तिथे माझी शेती आहे, जमीन आहे, ऊसाचं क्षेत्र आहे. माझी स्वतःची विहीर बोर असून मी माझ्या स्वतःच्या पाण्याने मी शेती करतोय. पण हे पाणी टाकीत माझ्या उशाला असल्यामुळं पश्चिमेला माझ्या शेताच्या पश्चिमेला पाण्याची टाकी आहे. आणि आता नवीन लाईन जी शिंगणापूर योजनेची पाईपलाईन झालेली आहे, जी गेलेली आहे पुईखडीला,
त्या टाकीचं आणि परत ती दुसरी लाईन गेलेली आहे ती कसबा पावड्याला. तर त्या पाईपलाईनचं रात्री 12 वाजल्यापासून एक ओढा व्हायल्यासारखं पाणी वाहत होतं आणि ते मी प्रत्यक्ष अधिकाऱ्याला फोन लावून बघितलं. तुमचे वॉटर सप्लायचे मुख्य अधिकारी हर्षजित गाडगे साहेब यांनासुद्धा मी 10 वेळा फोन लावला, पण त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता. त्यांनी एकही फोन माझा उचलला नाही किंवा कुठल्याही अधिकाऱ्यानं उचलला नाही. मी टाकीत जाऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की हे पाणी शिंगणापूर योजनेचं आहे, त्याच्याशी आमचा कॉर्पोरेशनचा काही संबंध येत नाही आणि हे पाणी वॉटर सप्लायचा सिस्टम खाली येतं आहे, त्यामुळं ते पाण्याचा आमचा काही संबंध नाही, तुम्ही आमच्याकडे काय आम्हाला तक्रार करू शकत नाही म्हणून सांगितलं तिने. मी रात्रभर असा शेताभोवतीनं फिरतोय. माझी 5-6 एकरची लागण केलेला ऊस सगळा पाण्याखाली आहे. आता तुम्ही त्याचं चित्र तुम्ही बघू शकताय मोबाईल ह्याच्यावरती. शिवाय राजगोल पलीकडं माझ्या शेताला लागून राजगोल पानन लक्षतीर्थ वसाहतवरनं इकडं मसोबाकडं आलेले आहे. तो सगळा रस्ता केला होता परवा इलेक्शनच्या पिरियडमध्ये, तो रस्ता केलेला. त्या रस्त्यावर सगळ्यांनी स्वखर्चाने केलेला रस्ता, तो सुद्धा रस्ता आता धुवून गेलेला आहे सगळा. आणि इथं कुणाचंही दाद कोणीही घेत नाही आणि काही झालं. आता माझं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे, पण याला कोणी विचारू शकत नाही किंवा कुणाकडे मी दाद मागू शकत नाही, अशी परिस्थिती आहे माझी. हां बोला. नमस्कार, मी जय महादेव गुरव. गेल्या 4-5 वर्षापासून या चिंतामणी पार्क या ठिकाणी मी राहतोय. दरवेळेचा हा प्रश्न आहे. गेल्या आठवड्यापासून तर मोठा प्रश्न चालू झाला आहे. हा पाणी एक मागे पाणी पुरवठा केंद्र आहे, त्या ठिकाणाहून पाणी आमच्या घरामध्ये सतत एक आठवड्यातून 2 वेळेस तरी घरामध्ये शिरण्याचं प्रस्ताव होतं, पण या ठिकाणी कोणीही याची दखल घेत नाहीये. नगरसेवक, माजी नगरसेवक यांना आम्ही भरपूर वेळेस विनंत्या केल्या. एकतर आटोकाट प्रयत्न करतोय इथे कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असूनही आम्ही रस्ता आमच्या कॉलनीला मिळावा. आमच्या या 2-3 कॉलनी आहेत, जवळजवळ 200-250 घरं आहेत या ठिकाणी. त्या लोकांना रस्ता मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण आजपर्यंत त्याची कोण दखल घेत नाही. पण आम्ही स्वखर्चांनी या ठिकाणी रस्ता करून घेतला होता, तोही आज या पाण्याच्या प्रॉब्लेममुळे आम्हाला तो रस्ता वाहून गेलाय. आता त्याच्यासाठी कोण जबाबदार राहणार आहे? बाजूला शेती आहे, त्यांचं बरंचसं नुकसान झालं आहे. तर याच्यासाठी कोणीतरी जबाबदारी उचलावी आणि आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती प्रशासनाकडे. ठीक, बोला. नमस्कार, माझं नाव आशिष गुजर. मी चिंतामणी पार्क येथील रहिवासी आहे. आमच्या घराच्या डाव्या बाजूला चंबोकडी पाण्याची टाकी आहे. त्यातून रात्री 12 वाजल्यापासून पाण्याचा सतत प्रवाह इतक्या फोर्समध्ये चालू आहे की माझ्या उजव्या हाताला जी राजगोल पानंद आहे त्या रस्त्याला साधारणपणे तो पाण्याचा प्रवाह 1 किलोमीटर अंतरापर्यंत गेलेला आहे. आणि राहुल माने नगरसेवक, माजी नगरसेवक यांच्या स्वखर्चातून केलेला तो रस्ता पूर्णपणे वाहून गेलेला आहे, खराब झालेला आहे. आणि ही जी कंडिशन आहे ही सतत चालू आहे आणि वॉटर सप्लाय अधिकाऱ्यांचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी याकडे त्वरित लक्ष घालून ही जी तात्पुरती डागडुजी आहे ही कायमची पूर्णपणे बंद करण्यात यावी. ठीक.